नमस्कार, खेड टाइमच्या राजकीय फराळात आपलं स्वागत. मी रोहिदास सोले. आज दिवसभरात खेड तालुक्यामध्ये राजकीय घडामोडी घडलेल्या आहेत काही. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाची जिल्हाध्यक्ष जगन्नाथ बापू शेवाळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पक्ष कार्यालयात बैठक झाली. याशिवाय दुसऱ्या बाजूला विचार केला तर महाविकास आघाडीमध्येच अपडेट आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची चांडोलीतील त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात पक्षाच्या कार्यालयात बैठक झाली. या बैठकीचा आपण मागोवा घेणार आहोत. याशिवाय उद्या अतुल देशमुखांची कार्यकर्ता सभा आहे, या विषयावर आपण चर्चा करणार आहोत. विशेष नोंद करण्यासारखी आणखी एक बाब आहे. तुतारी चिन्ह ज्यांनी घेतलं आहे त्या उमेदवारांसाठी ही महत्वाचे आहे. निवडणूक आयोगाच्या नव्या अपडेटनुसार खरं तर ट्रम्पेट या शब्दाचं मराठी भाषांतर तुतारी करण्यात आलं होतं. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून निवडणूक आयोगाकडे मागणी करण्यात आली होती. तुतारी हा शब्द खरं तर तुतारी हे चिन्ह गोठवण्यात यावं, मात्र तसं झालं नाही. त्यांनी तुतारी हे मराठी भाषांतराऐवजी ट्रम्पेट हा शब्द वापरण्याबाबत निवडणूक आयोग सकारात्मक आहे. त्यामुळे यापुढे तुतारी वाजवणारा माणूस हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षाला जरी असला तरी तुतारी हा शब्द अन्य कुठल्याही चिन्हाला दिसणार नाही आपल्याला. त्यामुळे ज्या उमेदवारांनी तुतारी हा शब्दाला पहिल्या पसंतीचा क्रमांक दिला त्यांच्यासाठी ही खरं तर छोटासा धक्का म्हणलं तरी काही हरकत नाही. त्यामुळे त्यांना ट्रम्पेट हा शब्द वापरूनच पहिल्या पसंतीचं त्यांना ते चिन्ह निवडता येईल. मात्र अजून एक बऱ्यापैकी आपल्या एखाद्या चिन्हाबाबत अजून प्रशासकीय पातळीवर आपण पाहिलं तर एखाद्या चिन्हासाठी जर एकापेक्षा जास्त उमेदवारांनी मागणी केली तर त्या चिन्हाबाबत चिठ्ठी टाकून ज्या उमेदवाराची नाव निघेल त्याला ते चिन्ह बहाल केलं जातं. तसं त्या दृष्टीनं खरं तर त्या ट्रम्पेटचं आणि तुतारीचं झालं असतं. मात्र आता ट्रम्पेटच्या दृष्टीनं ते तसं होणार. तुतारी चिन्ह आता तुतारीचा नामोल्लेखही नसणार आहे. याशिवाय विशेष म्हणजे आपल्या म्हणजे खेड आळंदी विधानसभा मतदारसंघामध्ये नवीन अपडेट आली आहे मतदारांची. यामध्ये एकूण मतदार आहेत 3,76,623. त्यामध्ये पुरुष मतदार 1,93,719 आणि महिला मतदार आहेत 1,82,892. असे एकूण मतदार आहेत 3,76,623. ही नवीन अपडेट आहे. आता एकंदरीत विचार केला तर आपल्या खेड आळंदी विधानसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रीय, प्रादेशिक आणि नोंदणीकृत पक्ष अशा पद्धतीने खरं तर क्रमांक उमेदवारांचा लागतो. त्यामध्ये राष्ट्रीय पक्षांचा विचार केला तर बहुजन समाज पार्टी आपल्याकडं एक उमेदवार आहे. त्यानंतर प्रादेशिक पक्षांचा क्रमांक लागतो. आता बहुजन समाज पार्टीचे उमेदवार आहेत अनिकेत मोरे आणि त्यानंतर प्रादेशिक पक्षांचा विचार केला तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असे दोन पार्टी प्रादेशिक पक्षांमध्ये येते. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे दिलीप मोहिते आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून बाबाजी रामचंद्र काळे हे उमेदवार आहेत. आता नोंदणीकृत पक्ष म्हणजे राष्ट्रीय पक्ष, त्यानंतर प्रादेशिक पक्षांचा क्रमांक आणि त्यानंतर तिसऱ्या टप्प्यात येतो नोंदणीकृत. आणि नोंदणीकृत आहेत परंतु अमान्यता प्राप्त त्या दोन पक्ष आहेत. त्यामध्ये महाराष्ट्र स्वराज्य पार्टी त्याचे उमेदवार आहेत अक्षय जाधव आणि वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आहेत रवींद्र रंधवे. हे दोन्ही पक्ष नोंदणीकृत असले तरी अमान्यता प्राप्तच्या यादीमध्ये आहेत. आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं अपक्षांचा क्रमांक लागणार आहेत. आता आपल्याकडे अपक्षांचा विचार केला तर अपक्षांची संख्या आपल्याकडे 17 आहे. आता 17 मध्ये अतुल देशमुख, अमित गडदे, अमोल दौंडकर, अंकुश राक्षे, प्रकाश काळे, किसन गोपाळे, चांगदेव निळोबा, अरविंद पानमन, सागर बनसोडे, अमर बोराडे, सुधीर मुंगसे, मनोहर वाडेकर, भूदेव शिंदे, साहेबराव जाधव, सुनील पवार, सुरेखा मोहिते आणि मयूर होले अशा खरं तर मराठी आई या पद्धतीनं खरं तर उमेदवारांच्या नावानुसार जसा उमेदवारी अर्ज भरला त्या नावानुसार त्यांचा क्रमांक लागतो. परंतु तो लागण्यासाठी आवर्जून ऐकणार की राष्ट्रीय, प्रादेशिक, नोंदणीकृत पक्ष म्हणजे राष्ट्रीय पक्ष, प्रादेशिक पक्ष, नोंदणीकृत पक्ष परंतु अमान्यता प्राप्त आणि त्यानंतर अपक्षांचा क्रमांक अशा क्रमाने खरं तर उमेदवारांची नावं आपल्याला दिसणार आहेत. आता ती दिसताना आई म्हणजे मराठी मुळाक्षराप्रमाणे ती नोंदणी दिसणार आहेत. आता आपण त्यामध्ये विशेष मध्ये अजून मुक्त चिन्हांबाबत आपण थोडस तुम्हाला माहिती. एकूण मुक्त चिन्ह आहेत म्हणजे फ्री सिम्बॉल आहेत 190. त्यामध्ये 3 चिन्ह म्हणजे मुक्त चिन्हातून स्वतंत्र केली आहेत. त्या चिन्हांमध्ये तुम्हाला सांगतो त्यामध्ये आहे शिट्टी,
शिट्टी जनता दल युनायटेडला दिलेली आहे. त्यानंतर शिट्टी झाल्यानंतर वंचित बहुजन आघाडीनं गॅस शेगडी घेतली आणि महाराष्ट्र स्वराज्य पार्टीकडून पेनाची नीप 7 किरणांसह अशी 3 चिन्ह 190 मुक्त चिन्ह आहेत त्यातून स्वतंत्र केली आहेत निवडणूक आयोगानं. ही अपडेट आहे. आणि उर्वरित चिन्हांमधून म्हणजे ज्या उमेदवारी अर्ज भरताना उमेदवारांना पसंती क्रमांक दिला आहे ज्या चिन्हाला त्याला ते चिन्ह त्या दृष्टीने ते मिळणार आहे. आता हा सगळा चिन्हांचा एकंदरीत मतदान आहे. आणि एकंदरीत तुतारी विषयी जी निवडणूक आयोगानं जी अपडेट केली आहे, कारण शरद पवार गटाकडून जी मागणी करण्यात आली त्यानुसार त्या दृष्टीनं त्यांनी खरं तर पॉझिटिव्ह होत तुतारी हा शब्द म्हणजे ट्रम्पेटचं मराठी भाषांतर तुतारी हे वगळलं आणि ट्रम्पेटच करण्याचा निर्णय निवडणूक आयोगानेही मान्य केलाय. त्यामुळे यापुढं मुक्त चिन्हांमध्ये तुतारी हा मराठी भाषांतर न दिसता ट्रम्पेटच दिसणार आहे. आता त्यामुळं खरं तर तुतारी हे करण्यामागं शरदचंद्र पवार गटाकडनं हा प्रस्ताव निवडणूक आयोगाला सादर केला का, त्यामागेही थोडी कारणं आहेत. कारण लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार लोकसभेसाठी अमोल कोल्हे होते. त्यांचं निवडणूक चिन्ह होतं तुतारी वाजवणारा माणूस आणि अपक्ष चिन्ह मनोहर वाडेकर यांचं चिन्ह होतं मराठीत भाषांतर केलेलं तुतारी. आता ह्या दोन नावाचं साधर्म्यामुळे मतदारांमध्ये गल्लत होते, जमलिंग होत असल्यामुळे खरं तर ही मागणी शरदचंद्र पवार गटाकडून निवडणूक आयोगाकडे करण्यात आली होती. मात्र ते न होता त्या मागणी लोकसभेला हा शरदचंद्र पवार गटाला फटका बसला. कारण आपण राज्याचा विचार न करता आपण साधारणपणे शिरूर लोकसभेचा विचार केला तर अमोल कोल्हेंना पाठिंबा दर्शवला असतानाही मनोहर वाडेकर यांनी 28,330 मतं घेतली. लोकसभा निवडणुकीमध्ये एकूण 32 उमेदवार होते. नोटा म्हणजे एकंदरीत लोकसभेमध्ये 3 मशीन वापरल्या गेल्या होत्या. आता मनोहर वाडेकरांचा क्रमांक 16 असताना देखील म्हणजे दुसऱ्या मशीनवर असतानाही त्यांना जर 28,330 मतं मिळत असतील, हा सगळा एकंदरीत निवडणूक आयोगाने देखील विचार केला असेल आणि त्यांनी ते म्हणजे ट्रम्पेटचं मराठी भाषांतर तुतारी वगळून ट्रम्पेटच ठेवण्याचा निर्णय घेतला. ही महत्वाची अपडेट आहे. आता आपण या विषयावर येऊया की उद्या म्हणजे आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाची जी पक्ष कार्यालयात बैठक झाली त्यांना जगन्नाथ बापू शेवाळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये. खरं तर या बैठकीला खासदार अमोल कोल्हे येणार होते, मात्र ते काही कारणांमुळे आले नाही. या विशेष म्हणजे या बैठकीला शरदचंद्र पवार गटाकडून इच्छुक असलेले 2 उमेदवार गैरहजर होते. त्यामध्ये अतुल देशमुख आणि रामदास ठाकूरांचा समावेश आहे. अतुल देशमुखांचा विचार केला तर अतुल देशमुखांचा उद्या कार्यकर्ता मेळावा आहे. उद्या त्यांचं शक्ती प्रदर्शन आहे. कारण त्यांचं निवडणूक लढवण्याबाबत त्यांनी निर्धार केला आहे. उद्याच्या मेळाव्यात ते पूर्णपणे विधानसभेची पूर्ण गणित काय असतील, महायुती महाविकास आघाडीचं त्यांचं टार्गेट कोण असेल, या सगळ्या गोष्टी ते एकतर पिक्चर क्लिअर करतील आणि त्यांचा निवडणूक लढवण्याचा निर्धार आणि त्यांचं एकंदरीत विधानसभेची नीती पूर्णपणे ते स्पष्ट करतील. आणि खरं तर उद्याचा मेळावा विधानसभेची गणित खूप बांधणार आहे. या मेळाव्यावर आपलं लक्ष असणारच आहे. आपण या मेळाव्यात अपडेट उद्या आपण पुन्हा भेटणार आहोत राजकीय आपल्या फराळामध्ये आणि त्यामध्ये एकंदरीत मेळाव्याचा व्ह्यू काय होता, मेळावा कुठल्या दिशेने जाणार आहे, महाविकास आघाडीवर आणि महायुतीवर देशमुख कोणाला टार्गेट करतील, या सगळ्या गोष्टी पाहणार आहोत. परंतु तोपर्यंत आजच्या राजकीय फराळात आपण इथं थांबूया. धन्यवाद.